महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे। शेवटपर्यंत हा व्हिडिओ न स्किप करता पहा, काय आहे ती नक्की आनंदाची बातमी। महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। सरकारची ही योजना राज्यातील महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे। या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं समोर आलं। दरम्यान विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच महायुतीमधील काही नेत्यांनी लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करून आम्ही या योजनेतील पैसे 2100 रुपये करू अशी घोषणा केली होती। मात्र राज्यात महायुतीचं सरकार येऊन 1 वर्ष झालेलं आहे, अजूनही या योजनेचा सन्मान निधी वाढवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये। आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। ज्या महिला या योजनेसाठी पात्र नव्हत्या त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आल्यानंतर सरकारनं मोठं पाऊल उचललेलं होतं। ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांची नावं या योजनेतून वगळण्यात आली। तसंच ज्या महिला पात्र नसून देखील या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आळा बसावा म्हणून सरकारनं या योजनेसाठी ई-केवायसी सुरू केली होती। ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली आहे त्यांनाच आता या योजनेचा लाभ मिळणार आहे। दरम्यान या योजनेतून गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिला वगळण्यात आल्यामुळे विरोधकांकडून ही योजना बंद पडणार असल्याचा आरोप केला जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचं देखील टेन्शन वाढलं। विरोधकांच्या या आरोपाला आता एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे। ते अमरावतीमध्ये बोलत होते, लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत चमत्कार दाखवला। मी गरिबी पाहिलेली आहे, काटकसर पाहिलेली आहे। काही लोक योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले। खोडा घालणाऱ्या लोकांना लाडक्या बहिणींनी जोडा आणलेला आहे। कुणीही माईका लाल असला तरी लाडकी बहीण योजना बंद पडू शकत नाही अशी घोषणा आता एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभेत केलेली आहे। दरम्यान आता लाडक्या बहिणीचा 18वा हप्ता कधी येणार याची सुद्धा तारीख जाहीर झालेली आहे। मात्र सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचं वातावरण असून 15 आणि 16 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर डिसेंबरचा हप्ता निवडणुकांमुळे रखडला असल्याची चर्चा आहे। मागील काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते वेळेवर न मिळाल्यानं लाभार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे। मात्र डिसेंबरचा हप्ता पुढे ढकलण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबत अधिकृत माहिती अद्याप तरी समोर आलेली नाहीये। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरचा हप्ता देण्यात आलेला असला तरी डिसेंबरच्या हप्त्यासाठी अद्याप अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळालेली नाहीये। सध्या आचारसंहिता लागू असल्यानं 15 जानेवारीपूर्वीच या हप्त्यासाठी निधी मंजूर होणं कठीण असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे महापालिका निवडणुका पार पडेपर्यंत महिलांना डिसेंबरच्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागू शकते। दरम्यान अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजना आणि आचारसंहितेचा थेट संबंध नाही। आचारसंहिता असली तरी योजनेचा हप्ता देणं शक्य आहे, तरीही अद्याप पैसे जमा न झाल्यानं महिलांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका निर्माण झालेल्या आहेत। दरम्यान एक दिलासादायक बातमी अशी आहे की जानेवारी महिन्यात महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। असं झाल्यास लाभार्थी महिलांना जानेवारीत 3000 रुपयांचा डबल गिफ्ट मिळू शकतो। आता सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होते याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे।